चालू होणारा सामना असेल सिया वॉरियर्स नागाव आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ असेल आद्य सप्लायर्स म्हात्रोळी। म्हणजे एकीकडे अजय चौलकर मॅन फ्रॉम ठेरोंडा, दुसरीकडे अक्षय म्हात्रे म्हणजे आबू मॅन फ्रॉम म्हात्रोळी। अशा प्रकारची ही जर पाहिलं तर कॅप्टनची जोडी असेल। निश्चित रूपानं जर पाहिलं तर अप्रतिम असं क्रिकेट या ठिकाणी रंगताना आपल्याला दिसेल। सिया वॉरियर्स नागाव संघाचा कर्णधार अजय चौलकर, एक लेफ्ट हँड ऑलराऊंडर, आणि दुसरीकडे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघाचा एक अप्रतिम बॅटर नक्कीच आबू म्हात्रे, अक्षय म्हात्रे एक लेफ्ट हँड बॅटर आहे, चांगली बॅटिंग करतो, नेहमीच जर पाहिलं तर आपल्या खेळीनं सर्वांना प्रभावित करतो। तर ही जोडी मैदानावर असणार आहे। तर निश्चितच पाहूया कशा प्रकारे सामना रंगेल आजच्या या पहिल्या रात्रीमधला। हा जर पाहिला तर पुढचा सामना आहे, जवळजवळ 7वा सामना आहे याच्या पहिल्या रात्रीमधला। नक्कीच जर पाहिलं तर आद्य सप्लायर्स म्हात्रोळी एका बाजूला आहे, मॅच नंबर 7 डे 1 नाईट 1 सिया वॉरियर्स नागाव या दोन संघांच्या दरम्यानमध्ये रंगणारा हा सामना असणार आहे। कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी खेळला जाईल, कशा प्रकारे जर पाहिलं तर या खेळाला पुढं केलं जाईल, कारण एकीकडे जर बघितलं तर अमितजी नाईक यांचा संघ आहे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी आणि दुसरीकडे सचिनजी राहुल यांचा संघ आहे सिया वॉरियर्स नागाव संघ। विचार करायचा झाला तर 12वा प्रतिनिधी आलाय का? प्रतिनिधी पाठवा लवकर। टॉस जिंकला तो म्हणजेच आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघानं आमंत्रित केलं प्रथम फलंदाजीसाठी सिया वॉरियर्स नागाव संघाला। 12वा खेळाडू येऊ द्या, आबू आणि अजय। 12वा खेळाडू आलेला आहे का? यस यस, दोघांचेही आलेले आहेत का? विनोद पाटील आणि अजय चौलकर। नक्कीच जर पाहिलं तर ही जोडी मैदानावर आहे। कशा प्रकारची खेळी विनोद पाटीलच्या माध्यमातून होणार, कशा प्रकारची खेळी अजय चौलकरच्या माध्यमातून होणार हे पाहिलं जाईल। पण गोलंदाजी मार्कवर यासिन सर कोण आहे? तर गोलंदाज आहे पार्थ घरत। तो फक्त गोलंदाजीसाठीच नाही तर कधी कधी समालोचन कक्षामध्ये देखील दिसतो। तर असा गोलंदाज पार्थ घरत आहे आणि असं असताना इथे मात्र सामना चालू होतोय। इथे मात्र 5 षटकांचा हा सामना असेल। निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ होणार, पार्थ घरत एक तेज तर्रार गोलंदाज आहे। पहिला चेंडू विनोद साठी पार्थच्या माध्यमातून, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र हुक नाही तर स्मॅश करावा लागेल जेणेकरून चेंडू सीमापार पाठवता येईल। आणि असं असताना पहिला चेंडू पार्थ घरतच्या माध्यमातून निर्धाव फेकला जातोय। धन्यवाद वेदांत। पहली गेंद से बहुत ही अच्छी लाइन एंड लेंथ पकड़ी है पार्थ ने। पार्थ जाने माने गेंदबाज है, उनके पास अब बहुत सारा एक्सपीरियंस भी हो चुका है। जी हाँ, फिर से एक बार देखिए बहुत ही बढ़िया लाइन के साथ बल्लेबाज को हालांकि शॉट मिड विकेट की दिशा में खेलने पर मजबूर कर दिया है। ये विकेट सही मायनों में जैसे सौरभ ने कहा कि बल्लेबाजों के लिए भी पैराडाइज हो सकती है अगर सही अंदाज के साथ यहाँ पे बल्लेबाजी की जाए, क्योंकि आपका शॉट सिलेक्शन कैसा है ये सारी चीज़ें मैटर करती हैं। आप कौन से गेंदबाज को और टारगेट करते हो, किस गेंद को चुनते हो बड़े शॉट खेलने के लिए। यहाँ पे पार्थ की तारीफ बनती है। पार्थ और मात्र विकेट कीपर ही यहाँ पे खेल रहे हैं पहली 3 गेंदें, जबकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी बहुत रेयर देखने को मिलती है। मगर वेदांत यहाँ पे ये भी एक चीज़ यहाँ पे मैं नोट करना चाहूँगा कि इस खिलाड़ी का ये होम पिच है, होम ग्राउंड है, कितना बाउंस है इस विकेट के ऊपर, कितनी गेंद स्कीट होती है, इसका पूरा पूरा अंदाजा है। नक्कीच पार्थ घरत या मैदानावर चांगला खेळ करताना नेहमीच दिसतो, कारण प्रॅक्टिसला या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो आणि असं असताना त्याचा वापर, त्याचा पुरेपूर फायदा जो आहे तो फायदा पार्थ घरतच्या माध्यमातून झालेला आपण पाहतोय। कारण अलिबाग तालुक्यामधून ॲज अ आयकॉन म्हणून खेळणारे कित्येक खेळाडू आहेत आणि त्याच्यामध्ये पार्थ घरतचं नाव नेहमी येतं। आता मात्र स्ट्राईक एंडवर अजय चौलकर आहे। मागच्या वर्षीच्या याच अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अजय चौलकरचा एक षटकार आठवतो, ऑफस्टिकच्या बाहेरून पॉईंटच्या वरून पवन कोंढाजीला लावलेला तो षटकार होता। आणि अजय चौलकर असा बॅट्समन आहे ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे टायमिंग आहे, एक जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करण्याची क्षमता अजय ठेवतो। आणि असं असताना 4 चेंडूंवर 1 धाव आल्यानंतर पार्थ घरत समोर अजय चौलकर असेल तर मग पार्थ घरत आणि अजय चौलकर या बॅटलमध्ये कोण विजयी होणार? पुढचा चेंडू पार्थच्या माध्यमातून
इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पार्थनं चेंडू अडवला, निर्धाव चेंडूचा खेळ झाला आणि असेल तर बघा ना 5 चेंडू फेकलेले आहेत आणि अवघी एकच धाव खर्च केलेली आहे पार्थ घरतनं आणि अशामध्ये अंतिम चेंडू जर चांगला फेकला तर निश्चित रूपानं हे षटक वर्णी लागेल पार्थ घरतच्या, कारण अंतिम चेंडूवर आता अजय चौलकरला सुस्थितीत येण्यासाठी मोठा फटका मारावा लागेल, कारण पॉवर प्लेचा फायदा आपण उठवण्यासाठी पॉवर प्ले घेतो आणि असं असताना निश्चितच त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पार्थ घरत हवे होताना दिसतोय। अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, पंचांचा इशारा, निर्धाव चेंडूचा येतोय, पहिलं षटक अवघी 1 धाव देऊन या ठिकाणी समाप्तीकडे जाते। पार्थ घरतची अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर बिनबाद 1 धाव धावफलकावर लगावली जाते, ती म्हणजेच सिया वॉरियर्स नागाव संघाच्या माध्यमातून। वेदांत, यहाँ पे ये भी बात नोट करना मैं चाहूँगा, द सप्लायर्स मातरोली टीम के जो टीम ओनर है, संघ मालक है अमित जी नाइक और उसी के साथ साथ सिया वॉरियर्स नागाव इस टीम के ओनर सचिन जी राहुल, इनकी मैं यहाँ पे प्रशंसा ज़रूर करना चाहूँगा, क्योंकि अपनी टीम बनाकर उन्होंने इन युवा खिलाड़ियों को खेलने के लिए एक प्लेटफॉर्म दिया है और वो यहाँ पे ज़रूर आए होंगे और इस मैच का लुत्फ़ उठाते होंगे। वो चाहेंगे कि हमारी टीम जीते, बहुत ही आशा के साथ बहुत ही सपने सजाए होंगे। ऑल द बेस्ट मैं कहूँगा यहाँ से। इसी बीच हम देख सकते हैं पहले ओवर की समाप्ति तो हो चुकी है, दूसरे ओवर के लिए आए हैं नए गेंदबाज किशोर नाइक। हालांकि बल्लेबाजों के लिए थोड़ा सा निराशा सामने लाने वाला ये ओवर रहा, क्योंकि मात्र 1 रन स्कोर कार्ड पर है, जबकि दोनों भी बल्लेबाज बहुत ही शानदार बल्लेबाजी कर सकते हैं। और फिर से एक बार क्या ये विकेट गेंदबाजों को ही सपोर्ट करेगी, ऐसा लग रहा है। पहिला चेंडू किशोर नाईकचा आणि किशोर नाईकच्या पहिल्या चेंडूवर विनोद पाटीलनं आक्रमण केलंय। पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलंय 6 धावांसाठी। किशोर नाईक एक नावाजलेला गोलंदाज आहे, नावाजलेला ऑलराऊंडर आहे, नेहमी आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित करतो, चांगले टप्प्यावर चेंडू टाकतो। पण विनोद पाटील देखील जर पाहिलं तर त्याच तोडीचा फलंदाज आहे। किशोर नाईकच्या पेसचा वापर केलाय आणि चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार पाठवलाय। अप्रतिम फटका या ठिकाणी किशोर नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। निश्चितच पीएनबी चषकाचा बेस्ट बॉलर आहे, ज्याला मोटरसायकल मिळाली होती असा हा गोलंदाज आहे आणि असं असताना तोच किशोर नाईक इथे मात्र अबूनं किशोर नाईकवर मोठी बोली लावली, कारण शिरुविक नेहमी जर बघितलं तर किशोरच्या मागे लागलेला असतो ऑप्शन टेबलवर बसला असताना, पण यावेळी मात्र शिरुविकच्या हातामध्ये किशोर काही आलेला नाही आहे आणि अबू म्हात्रे जर स्वतः एक चांगला बॅट्समन असेल तर त्याला चांगल्या गोलंदाज घेण्याची गरज होती। पार्थ घरत आपल्या संघामध्ये आला, किशोर नाईक आपल्या संघामध्ये आला आणि असं असताना किशोर नाईक जर आपल्या संघामध्ये असेल तर किशोरचा वापर कसा करावा हा देखील अबूनं जर पाहिलं तर चांगल्यारीत्या जाणलंय, पण पहिल्या चेंडूवर षटकार आलाय। इथे मात्र इनसाइड आउट फटका आलाय, ओव्हर कव्हर फटका आलाय, चेंडू समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका आलाय, चेंडूला पाठवलाय तो म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार विनोद पाटीलच्या माध्यमातून आला। यासिन सर, यहाँ पे स्वागत किया है विनोद ने गेंदबाज किशोर का, क्योंकि इस तरह के बैक टू बैक शॉट तो हमने देखे हैं, मगर इस जानिब पहली मर्तबा लाजवाब कमाल का ऑस्टनिशिंग ये स्ट्रोक था। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसका फायदा उठाते हुए खेल दिया था, मगर इसी बीच तीसरी ही गेंद पर कमबैक करने की कोशिश, उसमें सफलता भी जरूर है, मगर इस बल्लेबाज ने मनोवैज्ञानिक दबाव में तो जरूर डाल दिया है। पहली 2 गेंदों पर 2 छक्के, 12 रन जुटा लिए हैं। हर ओवर में भी अगर 12 रन आएंगे ना, तब भी यहाँ पे बहुत ही अच्छा रनों की संख्या का आकार नजर आएगा। जी हां, इस मरतबा अक्रॉस द लाइन खेला है, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार, मिलेंगे रन 4। अप्रतिम फटका या ठिकाणी विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। चौथा चेंडू किशोरचा होता, नक्कीच जर पाहिलं तर किशोर नाईक थोडासा महागडा साबित ठरतोय। 2 षटकार लगावले आणि हा चौकार देखील आलाय। किशोर नाईकचा एखादा चेंडू आतमध्ये येतोय, एखादा चेंडू बाहेर पडतोय, परंतु त्याचा मात्र फायदा या ठिकाणी विनोदवर होत नाहीये, कारण विनोदनं पहिलं षटक पूर्णपणे जर पाहिलं तर निर्धाव खेळलं होतं आणि त्याच्यानंतर
इथे मात्र षटकाची भर करून काढणं गरजेचं होतं आणि असं असताना विनोद पाटीलनं मात्र चांगली फलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू किशोरच्या माध्यमातून फेकले गेलेत. आतापर्यंत 5 चेंडूंवर 16 धावा खर्च झाल्यात. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा किशोर नाईक सज्ज होईल, परंतु विनोद पाटील कशा प्रकारची फलंदाजी अंतिम चेंडूवर करणार, कारण किशोर नाईक हा चांगल्या वेगासाठी ओळखला जातो आणि तो वेग या ठिकाणी किशोर नाईकनं सादर केलाय, दाखवलाय. हा फटका नक्कीच जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जाईल. त्या ठिकाणी एक जर पाहिलं तर डिक्लेअर धाव आहे आणि या डिक्लेअर धावेच्या सहाय्यानं 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा धावफलकावर आहेत आणि 5 षटकांमध्ये किती धावा धावफलकावर लागणार हा देखील प्रश्न जर आहे तो प्रश्न सिया वॉरियर्स नागाव संघासमोर असेल. देखिए क्रिकेट कितना अनप्रेडिक्टेबल खेल है. पहले ओवर में मात्र 1 रन खर्च किया था पार्थ ने, और किसने ये सोचा होगा कि दूसरे ओवर में इतने सारे रन आएंगे. 17 रन खर्च किए हैं. काफ़ी खर्चीला और महंगा ओवर रहा किशोर नाइक का. यहाँ से कमबैक तो करना होगा, मगर उतनी ही बात यहाँ पे होगी विनोद पाटिल की. उनकी तारीफ यहाँ पे बनती है. उनके बल्ले से 2 बड़े स्ट्रोक यानी 2 छक्के और 1 चौका में देखने को मिला, और इसी वजह से अब यहाँ पे सम्मानपूर्वक स्थिति में बल्लेबाजी करने वाली टीम है. गेंदबाजी करने वाली टीम को थोड़ा सा सोच विचार करना होगा, क्योंकि हमने यहाँ पे देखा है. देखिए दोस्तों, ये भी एक बात मुझे अभी अभी याद आई है कि कुछ बल्लेबाजों के लिए इस तरह की जो विकेट होती है, जो थोड़ा सा फास्ट होती है, थोड़ा सा बाउंसी होती है, वो सूट करती है. यहाँ पे बहुत सारे बल्लेबाज थोड़ा सा निराश नजर आए, बैकफुट पर नजर आए, मगर कुछ बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की. जैसे कि दिगोड़ी टीम के सुमित ने बहुत ही शानदार शॉट खेले. इसके पहले हमने देखा सौरभ ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, और ये विनोद पाटिल भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहा है. नक्कीच यासीन सर, आणि या इनिंग नंतर आपल्याला अबू म्हात्रे दिसेल. अबू म्हात्रे देखील फास्ट पिचवर चांगला खेळतो आणि निश्चित रूपानं त्याची देखील फलंदाजी या पिचवर कशा प्रकारे होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण असं असताना आता मात्र अजय चौलकर समोर पार्थ घरतचं आव्हान असणार आहे. अजय चौलकर देखील चांगली नजर अजयची आहे, चांगला फोकस गेमवर असतो, आणि असं असताना अजय चौलकर इथे काय करणार, कारण पार्थ घरतच्या आतापर्यंत जर गोलंदाजीचा विचार केला तर 1 षटक फेकलंय आणि त्याच्यामध्ये अवघे 1च धाव खर्च केले. पुढचा चेंडू पार्थ घरत. पहिला चेंडू अजय चौलकरच्या रेंजमध्ये आला नाही. पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये स्वतः कर्णधार अक्षय म्हात्रेनं अडवलं. जोपर्यंत अडवलं आणि अडवून फेकलं तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली आणि 1 धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धावा. पुन्हा एकदा विनोद पाटील या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होतोय. अद्याप एकही एक्स्ट्रा धाव आलेली नाही आहे. जेवढ्या आल्यात तेवढ्या बॅटने आल्यात. विनोदच्या बॅटमधून 18 आल्यात, अजयच्या बॅटमधून 1 आले, आणि असं असताना पार्थ घरतचे अंतिम 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. ऑस्ट्रेलिया में अभी अभी हमने देखा कि गावस्कर बॉर्डर ट्रॉफी ये टूर्नामेंट जारी था. वहाँ पे सारे खिलाड़ी तकरीबन नाकारा रहे, या मैं कहूँगा नाकामयाब रहे, मगर जी हाँ, इस मरतबा एक अच्छा और शॉट, वो भी उसी बल्लेबाज के बल्ले से. वाह क्या बात है सौरभ, लाजवाब स्ट्रोक, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन. तो मैं बात कर रहा था उन बल्लेबाजों की. वहाँ पे देखा तकरीबन हर एक बल्लेबाज नाकाम रहा, मगर एक बल्लेबाज ने काफ़ी प्रभावित किया. वही पिच है, वही क्लाइमेट, वही हवा, वही स्विंग, मगर यशस्वी जायसवाल मात्र यशस्वी हुए. नक्कीच यासीन सर, काही खेळाडू असतात ना, जसा KL राहुल आहे, ज्याला फास्ट पिच सूट होतं, त्याला सेना कंट्रीमध्ये खेळणं पडतं, किंवा जर पाहिलं तर त्याच प्रकारचा खेळ यशस्वी जायसवालनं केला. तो जेवढा स्पिन चांगला खेळतो तेवढाच जास्त स्पेस देखील चांगला खेळतो, आणि तो खेळ आहे, एखाद्याला स्पिन सूट होतं, एखाद्याला पेस सूट होतं, आणि त्या प्रकारचा खेळ ज्याला जमतो खऱ्या अर्थानं तो खरा फलंदाज आपण ओळखतो. आता या विकेटला कुठला फलंदाज सूट होतोय ते पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी वाईट चेंडू आलाय, सोयर चेंडू आलाय, धावसंख्येत 1 वाढ, 26 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पार्थ घरत पुन्हा एकदा विनोद पाटीलसाठी सज्ज होईल. पुन्हा एकदा चेंडू लीव केलाय, पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय. नक्कीच जर पाहिलं तर पंचांचा पुन्हा एकदा इशारा आलाय वाईड चेंडूचा, सोयर चेंडूचा. धावसंख्येत आणखी 1 धावेची भर पडेल, धावसंख्या 27 होईल. म्हणजे पहिल्या षटकामध्ये पार्थ घरतनं काय केलं होतं, कसं केलं होतं, कशा प्रकारे केलं होतं हे आपण पाहिलं, आणि तोच पार्थ घरत आता जर पाहिलं तर थोडासा महागडा साबित होतोय. 9 धावा आतापर्यंत 2 चेंडूंवर खर्च केल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पार्थ घरत विनोद पाटीलसाठी सज्ज. इथे मात्र लिडिंग एज लागली. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. नक्कीच चेंडूला जर पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं जातंय. या चेंडूवर 1 धाव मिळेल. 1 धावेच्या सहाय्यानं धावफलकावर
28 धावा का? 28 धावा आलेल्या आहेत. नक्कीच यासिन सर, बघा ना, क्रिकेटमध्ये एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा असा खेळ आहे आणि असं असताना पहिल्या ओव्हरमध्ये पार्थ घरत पूर्णपणे जर पाहिलं तर हवी होता आणि इथे मात्र आता विनोद पाटील झालाय. यावेळी मात्र चांगला चेंडू टाकलाय पार्थ घरतच्या माध्यमातून, कारण पार्थ घरतनं जर पाहिलं तर थोडासा या षटकामध्ये वॉर्मअप व्हायला वेळ घेतला, परंतु हा चेंडू मात्र निर्धाव फेकला. 4 चेंडू फेकून झालेत पार्थच्या माध्यमातून. 28 धावा धावफलकावर आहेत. अजूनही अंतिम 2 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. या सामन्यामध्ये किती धावा धावफलकावर लगावल्या जाणार, कारण मागच्या सामन्यामध्ये जो हायएस्ट स्कोर होता त्याचा मात्र रेकॉर्ड मोडला गेला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर फर्स्ट हायएस्ट स्कोरचा पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला गेला. परंतु सामना मात्र जिंकता आला नव्हता युवी स्पोर्ट्स संघाला. परंतु इथून मात्र आता धावा होणार का, आणि त्या प्रकारे जर पाहिलं तर आगेकूच देखील केलेली पाहायला मिळते. चला, रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू घेतला गेलाय. निश्चित रूपानं या ठिकाणी कदाचित वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू असेल. पंचांनी कोणत्या इट्स फॉर फेअर डिलिव्हरी, नक्कीच योग्य चेंडू आहे, फेअर आहे चेंडू. या चेंडूला कोणत्याही प्रकारे जर पाहिलं तर खराब नकारलं जाणार नाही आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. निश्चित रूपानं पार्थ घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, तेच तर्रार गोलंदाज आहे पार्थ घरत. या मैदानाचा यासिन सर तुम्ही म्हणालेत की पार्थ घरतला अनुभव चांगला आहे. अगदी वयानं कमी आहे, लहान आहे, परंतु कित्येक वर्ष आज मी त्याला क्रिकेट खेळताना पाहतोय आणि अप्रतिम क्रिकेट खेळतोय. इथे मात्र हा देखील अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. कोणत्याही प्रकारे जर पाहिलं तर संधी दिली जात नाहीये, ती म्हणजेच विनोदला. विनोदनं जर पाहिलं तर या षटकामध्ये पार्थचा चांगला समाचार तर घेतलाय, पण तरी देखील विनोदला इथे मात्र आता या शेवटच्या 3 चेंडूंवर तर संधी दिलेली नाही आहे अजून पार्थ घरतनं. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा पार्थ सज्ज होईल. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळलंय पार्थ घरतनं. विकेट जरी मिळवता आला नसला तरी देखील चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. अंतिम चेंडू, ओ हो, एज लागली होती. यष्ट्यांच्या मागे मात्र जर पाहिलं तर चेंडू थांबवता आला नाही, चेंडू हातामध्ये ठेवता आला नाही. षटक संपल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली. यासिन सर, 3 षटकं संपली, कोणताही गडी न गमावता जर पाहिलं तर 28 धावा धावफलकावर सिया वॉरियर्स नागाव संघानं लावल्यात. आणि असं असताना अंतिम 2 षटकांमध्ये यासिन सर किती धावा होतील? मुझे लगता है कि और कुछ अच्छे शॉट जरूर देखने को मिलेंगे वेदांत, क्योंकि दोनों भी बल्लेबाज अभी भी सही सलामत, अब पिच का कुछ अंदाज़ा ज़रूर उन्हें आया होगा. और सबसे बड़ी बात यह है कि विनोद पाटिल के बल्ले से बहुत ही बढ़िया स्ट्रोक भी हमें देखने को मिले. अब तक उन्होंने इस पारी में देखिए 3 छक्के और 1 चौके की सहायता से अपने पारी को सजाया है. ज़्यादा खेलने का मौका नहीं मिला है अजय को. अजय ने मात्र 3 गेंदों का सामना किया, उसमें 1 ही रन बनाया. मगर विनोद पाटिल की यहाँ पे तारीफ बनती है. वही विनोद पाटिल जो कि नॉन स्ट्राइकिंग एंड पर है और अभी भी 2 ओवर बाकी है. जितनी ज़्यादा स्ट्राइक उन्हें मिलेगी वो अच्छी बल्लेबाजी करेंगे, क्योंकि अब पूरी तरीके से वो समझ चुके हैं कि विकेट में बाउंस कितना है, कितनी पेस से गेंद आ रही है, उसके साथ गेट टप्पा खाने के बाद स्कीट हो रही है या घूम रही है, इसका अंदाज़ा. ये फ्लड लाइट में खेलना थोड़ा सा जो अनुभव होता है वो थोड़ा सा निराला होता है, और इसी वजह से अपेक्षा तो ज़रूर होगी कि यहाँ से रन आएंगे. नक्कीच अपेक्षा असेल. अनुज राऊत, पहिला चेंडू अजय चौलकरच्या रेंजमध्ये आणि अजय चौलकरचा फटका हा जर पाहिलं तर सीमारेषेचा जवळपास कधीच पडत नाही. त्याचा फटका नेहमी कडक असतो, त्याचा फटका नेहमी मोठा असतो. बॉल देखील जर पाहिलं तर क्रीडा भवनाच्या वरून पलीकडे गेलाय. काय फटका आहे अजय चौलकरच्या बॅटमधून. पहा तुम्ही, शफल झाला, लोअर फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला ताकदीनं बाहेर मारलंय. अप्रतिम फटका या ठिकाणी अजय चौलकरच्या बॅटमधून आलाय. नक्कीच अजय चौलकर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्या प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर धावफलक पुढे सरसावेल. दर्णे गुरुजींच्या माध्यमातून सांगितलं जातंय धावफलकावर 34 धावा आहेत. 1 चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवर अजय चौलकरनं मोठा फटका लगावला. याच्यानंतर यश जंगली असेल, बाबू बलकवडे असेल, सौरभ तांडेल असेल, चांगले फलंदाज जर पाहिलं तर अजूनही सिया वॉरियर्स नागाव संघाकडे आहेत. पण असं असताना अजय चौलकर मात्र इनिशिएटिव्ह घेतोय. पुढचा चेंडू अनुज, पुढचा चेंडू इथे देखील त्याच पट्ट्यामध्ये मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव धावून पूर्ण. किशोर नाईक स्वतः बॉलवर येतोय.
एक धाव धावून पूर्ण केली जाते एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. आणि विनोद पाटील आणि अजय चौलकर, यासिन सर तुम्ही कित्येक वर्ष आज अजय चौलकरला पाहताय, विनोद पाटीलला पाहताय, अनुज राऊतला पाहताय आणि यांची खेळायची शैली मात्र बदललेली नाही आहे. अजय चौलकर शफल होऊन अजय चौलकरचे लेग साईडला असलेले कडक फटके आपण पाहतो. निश्चित रूपानं तोच अजय चौलकर आहे. इथे मात्र जर पाहिलं तर ओव्हर लॉंग ऑफ फटका जाईल. या ठिकाणी प्रयत्न झाला होता झेल टिपण्याचा, परंतु ताकद आणि टायमिंग याच्या जोरावर मात्र हा फटका सीमा रेषेला क्लिअर करून जातोय. सीमा रेषेला जर पाहिलं तर वायडिश लॉंग ऑफच्या वरून बाहेर जातोय आणि या चेंडूवर आणखी एक षटकार लगावला जातोय. निश्चितच अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. समोर आबू म्हात्रे आणि टीम जर असेल तर या टीम समोर आपल्याला जिंकण्यासाठी जास्तीत जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे आणि असं असताना तीच खेळी इथे होताना दिसते. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच दिशेने, पण यावेळी मात्र थोडा जास्त लांब गेलेला हा फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र अनुज राऊत वर जर पाहिलं तर आक्रमण केलं जात आहे. 4 चेंडूंवर 19 धावा कुठून काढल्या जात आहेत. 47 धावांची पहिल्या विकेटसाठी आलेली ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आणि यासिन सर असं म्हणतो रात्रीच्या क्रिकेटमध्ये जशी जशी रात्र सरते तशी तसे धावा कमी होतात, पण इथं उलट होत चाललंय. रात्र जशी सरत जाते तशा तशा धावा जर पाहिलं तर आता वाढत जाताना पाहायला मिळतात. या चेंडूवर षटकार आलाय विनोदच्या माध्यमातून. 47 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी अनुज राऊतच्या गोलंदाजीच्या स्पेलमधून येणं बाकी आहेत. आणि असं असताना निश्चितच कशा प्रकारची फलंदाजी विनोद पाटील करतोय. पुढचा चेंडू इथे मात्र लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू स्लॉक स्वीप केला होता. चेंडूला मारलं, त्याच्यानंतर थोडासा फंबल झाला, परंतु जर पाहिलं तर एक धाव तत्पूर्वी धावून पूर्ण केली एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर जर पाहिलं तर 48 धावा आहेत. पहिल्या षटकात पार्थ घरतनं फक्त एकच धाव दिली होती, हे देखील विसरून चालणार नाही आहे. पण असं असताना 48 धावांपर्यंत पोहोचलाय तो म्हणजे सिया वॉरियर्स नागाव संघ. पुन्हा एकदा इथे मात्र आता कॅप्टन अजय चौलकर आपल्याला पाहायला मिळतोय. अजय चौलकर थेरोंडा गावाला बिलॉंग करतो. थेरोंडा गाव म्हटलं की विजय मार्तंड असेल, जय मल्हार थेरोंडा असेल, अप्रतिम संघ या थेरोंडा गावामधून येतात. आणि त्यातीलच हा एक खेळाडू अजय चौलकरचा इनसाइड आउट फटका, परंतु इथे मात्र 50 धावांची फर्स्ट विकेट पार्टनरशिप लावण्याचं स्वप्नच राहिलं. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, टाइम होऊ शकला नाही आणि अनुज राऊतला फायनली विकेट मिळालाय. षटक संपलंय. 4 षटकांची समाप्ती झाली. एक बाद 48 धावा धावफलकावर पहिल्या 4 षटकांच्या माध्यमातून लगावल्या गेलेल्या आहेत. आणि असं असताना आता मात्र अजय चौलकर किंवा टीम मॅनेजमेंट कोणाला वरती पाठवणार? यश जंगलीला पाठवणार की बाबू बलकवडेला पाठवणार की आणखी कोणी खेळाडू आहे? निश्चित रूपानं नवीन आलेला फलंदाज अभिषेक नाईक देखील एक मोठं नाव आहे, एक मोठा फलंदाज आहे. आणि इथे व्ही मध्ये जो चांगला खेळतोय, जो लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट कव्हर एक्स्ट्रा कव्हरला चांगला खेळतोय, अशा खेळाडूंना पाठवणं गरजेचं आहे. आणि अभिषेक नाईककडे ती क्षमता आहे. निश्चितच हा फटका अजय चौलकरचा बॅटच्या पट्ट्यामध्ये तर आला, परंतु टाइम होऊ शकला नाही आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझनला अजय चौलकरला बाद करण्यात आलं. परंतु यासिन सर विनोद पाटील आहे, विनोद पाटीलकडे क्षमता आहे, विनोद पाटीलकडे चांगली फलंदाजी करण्याची ताकद आहे. इथे मात्र पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर याच्या आधीच्या सामन्यामध्ये एका खेळाडूची 50 हुकले, परंतु विनोद पाटीलला आता संधी असेल, कारण विनोद पाटील मला वाटते दर्णेगुडीच्या 38 धावांवर खेळतोय का? 38 धावांवर खेळतोय, म्हणजे 2 मोठे फटके दूर आहे विनोद पाटील आपल्या 50 पासून. आणि अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वातली पहिली 50 विनोद पाटीलच्या बॅटमधून येणार का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल अंतिम षटक घेऊन यश म्हात्रे. पहिला चेंडू नक्कीच जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे मारला जातोय. एक धाव येते एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर जर पाहिलं तर 49 धावा लगावल्या जातात. तर यश म्हात्रे नाव घेतलं की यासिन सर आपल्याला थळचा यश म्हात्रे आठवतो. लेफ्ट हँड गोलंदाज, लेफ्ट हँड फलंदाज, चांगली गोलंदाजी जो करतो, परंतु इथं मात्र हा वेगळा यश आहे. आणि इथे यश यशस्वी होणार का? विनोद पाटील पुढचा चेंडू विनोद पाटीलसाठी यशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट यश म्हात्रे सामना करताना विनोद पाटीलचा. अशा प्रकारची खेळी या ठिकाणी यशच्या माध्यमातून होणार. सामना करतोय विनोद पाटील. चेंडूची शोध चालू आहे.
एक चेंडू अजय चौलकरनं जो मारला तो चेंडू काही भेटला नाही आहे आणि हा चेंडू इथेच अडकलाय कुठेतरी, पण तो शोधणं त्याचा शोध चालू आहे. यस, मिळालाय. तर 49 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 5 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. यश म्हात्रे इथे जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर आलाय आणि 39 धावांवर खेळतोय विनोद पाटील. विनोद पाटील आपल्या फलंदाजीमध्ये सगळ्यांना आत्तापर्यंत प्रभावित करता झालाय, परंतु या 5 चेंडूंवर विनोद पाटील किती धावा करणार? या 5 चेंडूंवर विनोद पाटील सामन्याला आपल्या जर पाहिलं तर शेवटपर्यंत नेणार का पुढचा चेंडू? इथे मात्र पुन्हा एकदा लीडिंग एज, पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय, जिथे पुन्हा एकदा डिक्लेअर झोन आहे. 50F सिया वॉरियर्स नागाव संघाची 50 धावांची या ठिकाणी जर पाहिलं तर खेळी पूर्ण झालेली आहे, सांघिक खेळी झालेली आहे. पण असं असताना अजूनही 4 चेंडू बाकी असतील आणि अंतिमच्या 4 चेंडूंवर विनोद पाटील किती धावा करणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू यशचा शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका आला. यावेळी लॉंग ऑनच्या वरून चेंडू जाईल 6 धावांसाठी. अप्रतिम फटका विनोद पाटीलच्या बॅटमधून आलाय. 56 धावा धावफलकावर आणि त्यातल्या 46 धावा एकट्या विनोद पाटीलच्या नावावर आहेत. काय फलंदाजी केली! 48 धावांचा इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर आतापर्यंत आपण पाहिला, परंतु इथे मात्र आता विनोद पाटील ती खेळी करणार, या धावांचा रेकॉर्ड मोडून काढणार का? कारण या चेंडूवर चौकार षटकार या 3 चेंडूंवर काहीही विनोदनं लागावलं तर निश्चित रूपाने इथे मात्र पहिली 50 अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वातली पाहायला मिळेल. हा मात्र नक्कीच जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. प्रयत्न झाला, परंतु प्रयत्नात जरी यश आलं नसलं तरी देखील पंचांनी वाईड घोषित केलाय. आता मात्र पंचांनी जर वाईड घोषित केला असेल तर नक्कीच समोरच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या कॅप्टननं वाईडला चॅलेंज केलंय, रिव्ह्यू केलंय आणि असं असताना आता या रिव्ह्यूला काय उत्तर येणार तिसऱ्या पंचांकडून हे देखील पाहणं गरजेचं आहे. 56 धावा धावफलकावर आहेत. हा वाईट चेंडू जर लगावला गेला तर 57 होतील, अन्यथा निर्धाव चेंडू येईल. काय होणार या सामन्यामध्ये? अप्रतिम क्रिकेट विनोदच्या माध्यमातून आतापर्यंत खेळलं गेलेलं आहे. निश्चित रूपानं सिया वॉरियर्स नागाव आणि आद्य सप्लायर्स म्हात्रोली या 2 संघांच्या दरम्यान रंगणारी ही अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या रात्रीतली लढत आपण पाहतोय. पब्लिक थोडं कमी होतंय, पण असं असताना निश्चित रूपानं जर पाहिलं तर उद्या आणि परवाची रात्र आहे आणि परवाची रात्र यासिन सर विकेंड चालू होतोय उद्यापासून आणि परवाची रात्र म्हटलं की शनिवारची रात्र आहे, म्हणजे संडे, सर्वांना बहुतेकांना सुट्टी असते आणि मग असं असताना पब्लिक मात्र खचाखच या ठिकाणी भरलेलं पाहायला मिळेल. विनोद ने अब तक 21 गेंदों का सामना किया है और 46 रन बनाकर खेल रहे हैं, जिसमें 6 छक्के शामिल है और उसी के साथ एक चौके का भी शुमार है. क्या कमाल की पारी यहाँ पे बिल्ड की है, लाजवाब. सही मायनों में हम देख रहे हैं जब से यहाँ पे पहला मैच शुरू हुआ तब से देख रहे हैं कि हर बल्लेबाज ने यहाँ पे स्ट्रगल किया है. किसी भी बल्लेबाज को अपने मन के मुताबिक बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला या उन्हें कुछ अड़चनों का यहाँ पे सामना करना पड़ा. सोचने पर मजबूर किया इस विकेट ने और गेंदबाजों ने भी, मगर यहाँ पे इस बल्लेबाज के ऊपर और इसके पहले के बल्लेबाज अर्थात सौरभ के ऊपर उसका कोई असर नहीं. बेझिझक, बेधड़क और बेखौफ बल्लेबाजी देखने को मिली है. नक्कीच धडक फलंदाजी पाहायला मिळाली. तत्पूर्वी तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय तो आपण पाहणार आहोत. सध्या तरी इथून असंच वाटतंय की चेंडू वाईड असणार आहे आणि येस, वाईड चेंडू आलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. धावसंख्येत 1 वाढ, 57 धावा धावफलकावर. विनोद पाटील पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असेल. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. यश म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन विनोद पाटीलसाठी. कशा प्रकारची गोलंदाजी होणार? पुढचा चेंडू यश म्हात्रेच्या माध्यमातून विनोद पाटीलसाठी घेऊन यश म्हात्रे सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. प्रयत्नामध्ये विनोद पाटील फसलाय आणि 46 धावांची अप्रतिम खेळी करून मात्र विनोद पाटील बाद झाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या खेळीसाठी, कारण संघाच्या सांघिक जर पाहिलं तर 57 धावा आहेत आणि त्यातल्या 46 धावा एकट्या विनोद पाटीलच्या बॅटमधून आल्यात. नवीन आलेला फलंदाज सचिन म्हात्रे देखील एक मोठं नाव आहे, नावाजलेला, नावारूपाला आलेला फलंदाज आहे. असं असताना अंतिम 2 चेंडू या ठिकाणी बाकी असतील. निश्चितच कशा प्रकारची फलंदाजी सचिन म्हात्रे
कारण विनोदनं आपलं काम मात्र केलंय. पहिलं षटक फक्त एक धाव देऊन जाणारं होतं, परंतु त्यानंतर मात्र जर पाहिलं तर कमबॅक केलंय. ते म्हणजेच विनोदनं चांगली फलंदाजी केली. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. इथे मात्र यश म्हात्रेनं चांगला चेंडू, हा देखील ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. लय काय सोडलेली नाहीये, लाईन काय सोडलेली नाही निश्चित रूपाने, आणि त्याचा फायदा मात्र झालाय. सचिन म्हात्रे पुढच्या चेंडूचा सामना करेल यश म्हात्रेच्या समोर. यावेळी मात्र सचिन म्हात्रे आला आणि सचिन म्हात्रेनं जर पाहिलं तर पहिल्या चेंडूला सीमा पार पाठवलं. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषच्या बाहेर चेंडू गेलाय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार लगावला गेलाय. 63 धावा धावफलकावर, म्हणजे दरणे गुरुजी बघा लगातारचा दुसरा सामना आणि हायेस्ट धावसंख्या या ठिकाणी सिया वॉरियर्स नागाव संघानं धावफलकावर लगावली. म्हणजे यासिन सर, रात्र सरते तशी धावसंख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र आता अंतिम चेंडू अजूनही बाकी येणं बाकी आहे. यश म्हात्रे टू सचिन म्हात्रे, अंतिम चेंडू. यावेळी देखील मोठा फटका प्रयत्न, झेल थोडासा आखूड राहिला, थोडासा चेंडू कॅरी होऊ शकला नाही. 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या सहाय्यानं 5 षटकं संपली आणि 5 षटकांच्या अखेरीस 2 बाद 63 धावा धावफलकावर, 65 धावा धावफलकावर सिया वॉरियर्स नागाव संघाच्या आल्या. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 चेंडू आणि 66 धावांची यासिन सर गरज असेल. तुम्ही असे कित्येक सामने पाहिले असाल जिथे हायेस्ट धावसंख्या झाली आणि ती चेस देखील झाली. आणि असं असताना आता मात्र जर पाहिलं तर समोरच्या संघामध्ये अबू म्हात्रे आहे. समोरच्या संघाचा विचार केला तर निश्चित रूपानं आणखी चांगले फलंदाज आहेत. मग तिथे जर पाहिलं तर एवढी चांगली फलंदाजी समोरच्या संघामध्ये असताना या अजय चौलकर आणि टीमनं चांगल्या प्रकारे लावलेत असं आपण म्हणू शकतो. आणि असं असताना दुसऱ्या इनिंगमध्ये काय होणार, नक्कीच कशा प्रकारचा खेळ रंगणार, यासिन सर? धन्यवाद. देखिए हम देख सकते हैं कि सिया वॉरियर्स नागांव में कैप्टन अजय चौलकर, उसके साथ यश जंगली और अजय पाटिल, सचिन म्हात्रे, हितेश उंदीर, जयेंद्र बलकवड़े और अभिषेक नाइक, आदित्य घाड़गे, विनोद पाटिल, जयेश शेड़के और सौरभ तांडिल, ये सारे खिलाड़ी खेलते हुए हमें देखने को मिलेंगे. और उसी के साथ साथ आद्य सप्लायर्स मातरोली, इस टीम में अक्षय म्हात्रे जो कि कैप्टन है, केतन पाटिल, पार्थ गरत, किशोर नाइक, सौरभ गवानकर, गौरव काठे और अनुज राउत, उसके साथ ओमकार ठोमरे, रघुनाथ माड़ी, अक्षय पाटिल और यश म्हात्रे, ये सारे खिलाड़ी चुने हुए खिलाड़ी हैं. इन खिलाड़ियों ने बहुत ही अच्छा परफॉर्मेंस किया है और इसी वजह से उनके ओनर ने उन्हें अपने टीम में जगह दी है. हालांकि सम्माननीय हम सभी के चहीते प्रशांत सेठ नाइक ने इन सभी खिलाड़ियों को एक प्लेटफॉर्म जो दिया है ना, इस वजह से हम देख सकते हैं कि अलीबाग तहसील से बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जो कि ओपन लॉट्स में, ऑल इंडिया ओपन में भी खेलते हुए दिखाई देते हैं. आप पेन तहसील में जाएंगे, मानगांव तहसील में जाएंगे, श्रीवर्धन तहसील में जाएंगे, यहाँ पे आइकॉन के टूर्नामेंट होते हैं और वहाँ पे एज अ आइकॉन के रूप में अलीबाग से बहुत ही बड़ी तादाद में बहुत सारे खिलाड़ियों को दावत दी जाती है. और ये सारे चुने हुए खिलाड़ी हैं, वो जानते हैं कि किस तरह से मैच को जीता जाता है, किस तरह से अपनी पारी को बिल्ड की जाती है. यहाँ पे शुरुआती दौर में थोड़े से मनोवैज्ञानिक दबाव में थे, थोड़े से कश्मकश में थे कि किस तरह से बल्लेबाजी करें, क्योंकि पीछे की तरफ हम देख सकते हैं पूरा ब्लॉक है और इसी वजह से आप रिवर्स स्वीप अगर खेलेंगे तो ज़्यादा मुनाफा या फ़ायदा नहीं होगा. और उसी के साथ दिलशान स्कूप नहीं कर सकते, सूर्या की तरह लॉन्ग लेग की दिशा में नहीं खेल सकते. और इसी वजह से अगर आपको खेलना है तो सीधे बल्ले से खेलना होगा. अक्रॉस द लाइन खेल सकते हैं आप, मगर पिच बहुत ही फास्ट होने की वजह से गेंद को पिक करना इतना आसान नहीं है. और बहुत मर्तबा हमने देखा कि अक्रॉस द लाइन खेलने के लिए बल्लेबाज गए और गेंद हवा में चली गई. और इसी वजह से यहाँ पे दोनों बल्लेबाज जो सक्सेस हुए, इतनी बड़ी रनों की संख्या उन्होंने व्यक्तिगत रूप से यहाँ पे जो बनाई, इसके पहले सौरभ ने और यहाँ पे विनोद ने, इन्होंने सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा. बहुत ही नायाब पारी उन्होंने खेली है.
जहां पे पूरे टीम के रन हो रहे थे उनसे भी ज़्यादा उन्होंने अकेले के दम पर रन बनाए हैं जीतने के लिए। हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए निर्धारित 5 ओवर के इस मैच में 66 रनों की ज़रूरत, 66 टू विन। जिस तरह से 10-12 साल पहले अगर हम देखेंगे तो कर्टली एम्ब्रोज या कोर्टनी वॉल्श, और उसके पहले अगर जाएंगे तो माल्कम मार्शल, जिस तरह की गेंदबाजी करते थे उनकी गेंदों में पेस भी था, उसी के साथ स्विंग भी था और उसी के साथ बाउंस भी था। और उस तरह से ये बाउंसी विकेट यहाँ पे नज़र आ रही है। इसके ऊपर खेलने के लिए आपको तकनीकी रूप से सक्षम होना बहुत ज़रूरी है, और जो भी बल्लेबाज तकनीकी रूप से सक्षम है वो यहाँ पे कामयाब होता हुई हमें नज़र आएगा। गेंदबाजों के लिए हालांकि ये पैराडाइज विकेट ही मैं कहूँगा, क्योंकि यहाँ पे ऐसे ऐसे कारनामे पहले ही दिन में हमें देखने को मिले, जहाँ पे मेडन ओवर भी देखने को मिला। उसी के साथ एक गेंदबाज ने तो लगातार 6 विकेट भी अपने नाम किए, हैट्रिक भी यहाँ पे अपने नाम करते हुए कुछ गेंदबाज हम देख पाए सलामी बल्लेबाज के रूप में। स्ट्राइकिंग एंड पर सौरभ गवाणकर, पहली गेंद पर स्लोवर बन चकमा दिया। हो, हाफ शॉट खेला उन्होंने, आधा अधूरे मन से वो शॉट को खेला, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में पकड़े गए। पहली ही गेंद पर सौरभ गवाणकर मैदान से बाहर। देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से उन्होंने बल्ले का फेस खोला और अपने शॉट को आधा अधूरा रखते हुए मात्र लॉफ किया था, और सौरभ तांडेल वहां पे जाल बुने बैठे थे, जाल में फंस गए। पहली ही गेंद पर एक बड़ी मछली जाल में सौरभ गवाणकर एक शानदार बल्लेबाज थे। इस विकेट पर टिक कर खेलना बेहद जरूरी था, मगर पहली ही गेंद पर विकेट निकाला है अभिषेक नाइक ने। इन्हें भी अबू नाम से पहचाना जाता है, और अबू फलंदाजांना एक विनंती आहे की आपण मैदानामध्ये प्रवेश करण्यासाठी जास्त वेळ खर्च करू नका, कारण इथे मला मेसेज आलाय, जर आपण अशा प्रकारचं पुन्हा एकदा करताना आढळलात तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं। जहां पे बनाने हैं 66 रन, और पहले ही गेंद के ऊपर विकेट अगर जाती है तो थोड़ा सा मुश्किल जरूर होगा। मगर देखिए दोस्तों 2011 का विश्व चषक आपको याद होगा, वहां का फाइनल मैच याद होगा। वहां पे बनाने थे भारतीय टीम को 276 रन, और वीरेंद्र सहवाग जो कि इनफॉर्म बल्लेबाज थे, सचिन तेंदुलकर बहुत जल्दी लौटने के बावजूद किस तरह से वो मैच भारतीय टीम ने जीता था। तो ये सारी चीजें हमारे सामने हैं। ओहो, बैक टू बैक, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर, बहुत बड़ा झटका। अक्षय पाटिल मैदान से बाहर। अब हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं गेंदबाज अभिषेक नाइक, मैन फ्रॉम जिराट से बिलोंग करते हैं, बहुत ही बढ़िया एक्शन के धनी हैं। हाई आर्म एक्शन और तेज तर्रार गेंदबाजी, उसी के साथ वेरिएशन, यानी अलग अलग तरह की गेंदबाजी करने की कला उन्होंने सीख ली है, और उसी का नतीजा देखिए पहली गेंद पर किस तरह से आश्चर्यचकित किया था बल्लेबाज सौरभ को, और यहाँ पे तेज तर्रार गेंद के ऊपर उन्होंने यहाँ पे विकेट अपने नाम किया। ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को आप अगर पहले ही 2 गेंदों पर आउट करते हो तो आपके पास कला है, ये तो आपने साबित किया है। मगर यहाँ पे बल्लेबाजों को सोचना पड़ेगा। हालांकि इसे अगर वेदांत पॉजिटिव अप्रोच के साथ लिया जाए कि आपको ये सुनहरा मौका है आपकी बल्लेबाजी दिखाने का, क्योंकि टारगेट बहुत ही लंबा है, पहले 2 विकेट आपने खोए हैं। जिस तरह से गौतम गंभीर ने उस मैच में पारी खेली थी, जिस तरह से महेंद्र सिंह धोनी ने उस सिचुएशन में आकर हालांकि युवराज सिंह को पीछे रखा और खुद ऊपर जाकर जिस तरह से बल्लेबाजी करके दिखाई, मैच को जीत के दिखाया, उसी तरह से अगर करेंगे तो ही आपका भी नाम महेंद्र सिंह धोनी के जैसा होगा। जी हाँ, इस दफा पहली गेंद स्वैप किया है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन।
चौके से आगाज यहाँ पे किया है बल्लेबाज अनुज राउत ने। नक्कीच यासिन सर, अप्रतिम फटका या ठिकाणी, आणि बघितलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट फटके जर खेळले गेले, परफेक्ट बॅटवर आला तर निश्चित रूपानं धावा होताना दिसत आहेत. मागं आपण पाहिलं प्रसादने देखील केलं, या ठिकाणी अनुज राऊत देखील करतो. इथे देखील स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बिहाइंड द विकेट गेला. चेंडूला जर पाहिलं तर शॉर्ट आर्म पुल केलंय, चेंडूला जर पाहिलं तर पाठवून दिलं, ते म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तिथे डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेल्यानंतर 4 चेंडू 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी परिस्थिती आतापर्यंत जर पाहिलं तर आद्य सप्लायर्स म्हात्रोली संघाची आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज अनुज राऊत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक नाईक. इथे मात्र फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल होणार का? नक्कीच होणार. आणि इथे मात्र अनुज राऊत या षटकातला 3रा विकेट अभिषेक नाईकला मिळतोय. 5 धावांवर इथे मात्र अनुज राऊत देखील बाद होतोय. नक्कीच जर पाहिलं तर यश म्हात्रेचा अप्रतिम झेल आपण पाहिला, यश जंगलीचा अप्रतिम आपण झेल टिपलेला पाहिला, आणि इथे मात्र 5 धावा आणि 3 गडी बाद अशी परिस्थिती आता आद्य सप्लायर्स म्हात्रोली संघाची. आद्य सप्लायर्स म्हात्रोली संघाची जरी ही परिस्थिती असली तरी त्यांच्याकडे एक रिलीफ पॉइंट असेल की कॅप्टन अक्षय म्हात्रे म्हणजे अबू नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे, आणि तो जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये रंगत आहे. परंतु इथून जर आता अबूचा विकेट मिळवता आला तर मात्र या ठिकाणी सामना पूर्णपणे टर्न होईल, तो म्हणजे सिया वॉरियर्स नागाव संघाच्या दिशेनं. नवीन आलेला फलंदाज रघुनाथ माळी. रघुनाथ माळी हे एक अनुभवी नाव आहे. नेहमीच जर पाहिलं तर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये फसलेले सामने काढण्यासाठी रघुनाथ माळी नेहमी उपयुक्त ठरलाय, आणि असं असताना रघुनाथ माळी आता कशा प्रकारची फलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण 3 गडी बाद झालेत. क्रमांक 5 वर फलंदाजीला आलाय रघुनाथ माळी. इथे मात्र अभिषेक नाईकवर आक्रमण करण्यापेक्षा अभिषेक नाईकची ही ओव्हर खेळून काढणं गरजेचं आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये मागच्या इनिंगमध्ये आपण काय पाहिलं, पार्थ घरत सारखा गोलंदाज तुमच्या समोर होता, त्याला मात्र जर पाहिलं तर सन्मान दिला. एका धावेचं षटक पहिलं टाकलं होतं. पण असं असताना निश्चित रूपानं जर पाहिलं तर ते षटक एकीकडे आपण ठेवू, आणि एकीकडे जर पाहिलं तर अभिषेक नाईकचं षटक पाहू. अभिषेक नाईक फटके मारण्यासाठी किंवा आक्रमण करण्यासाठी प्रयत्न केले गेले, पण त्याच्यामध्ये मात्र जर पाहिलं तर अभिषेक नाईक यशस्वी ठरला. 5 धावा पहिल्या षटका अखेर धावफलकावर आल्यानंतर जिंकण्यासाठी दर्णे गुरुजी सांगतायत की जवळजवळ 66 धावांची गरज होती, आणि त्यातल्या 5 धावा जर वजा केल्या तर 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आता शिल्लक राहणार आहे. ती म्हणजेच विजयासाठी या ठिकाणी आद्य सप्लायर्स म्हात्रोली संघाला. आणि ही धावसंख्या चेस करायची असेल, या धावा काढायच्या असतील, या धावा लगावायच्या असतील तर आता मात्र इथे इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल, तो म्हणजे कॅप्टन अबू म्हात्रेला. कारण अक्षय म्हात्रेची खेळी किंवा अशा प्रकारे फसलेल्या सामन्यामधून मोठमोठे फटके मारून अक्षय म्हात्रे कशा प्रकारे सामने फिरवतो हे प्रत्येकानं पाहिलेलं आहे. आणि असं असताना आता मात्र सचिन म्हात्रे समोर आव्हान असेल, कारण अबू समोर लेफ्ट हँडेड गोलंदाज आणलाय, आणि निश्चित रूपानं बॅटकडे जर अबूच्या बघाल तर वरती जे हँडल आहे, हँडलच्या खाली तुम्हाला बॅट थोडीशी जर पाहिलं तर कोरलेली पाहायला मिळेल. नक्की ही कुठली पद्धत आहे, टेक्निक आहे किंवा कुठली स्टाईल आहे हे माहीत नाही आहे की स्ट्रोक चांगला येतो. ज्या प्रकारे जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट आता जर पाहिलं तर मार्केटमध्ये आल्यात, आणि असं असताना निश्चितच पुढचा चेंडू, पहिला चेंडू इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. चेंडू टप्पा पडून जर पाहिलं तर 1 बाउन्स गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यासिन सर बघा ना, 4 षटकांमध्ये 61 धावा आहेत, पण तरी देखील आद्य सप्लायर्स म्हात्रोली संघामध्ये तेवढं टेन्शन नसेल, कारण कॅप्टन अबू म्हात्रे अजून स्ट्राईकवर आहे, आणि अबू म्हात्रे जर खेळला तर काय करू शकतो हे तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये केलेलं आहे, आणि निश्चित रूपाने अबू म्हात्रेला ती खेळी आता करणं गरजेचं आहे. नो डाउट. ओहो, मगर इस मरतबा परफेक्ट यॉर्कर अपने घुटने के बल गए थे अबू, और उस गेंद को मिड विकेट और स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे. अबू के पास वो क्षमता ज़रूर है, अबू के पास वो काबिलियत ज़रूर है, लंबे लंबे हिट लगा सकते हैं, और प्रेशर में भी अच्छी बल्लेबाजी करते हुए इस खिलाड़ी को हमने अक्सर देखा है. हाँ, इस मरतबा बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को खेला है.
गेंद गई है सीमा रेखा के बाहर, 4 रन। इस चौके से उनका आत्मविश्वास यहाँ पे बढ़ेगा और उनके खेमे में भी हमें देखिए थोड़ा सा उल्लास भरा वातावरण नजर आता हुआ। हालांकि पहले ओवर में मात्र 5 रन आने के बाद मनोवैज्ञानिक दबाव पूरी तरीके से बल्लेबाजों के ऊपर ट्रांसफर हो चुका है, मगर इस ओवर में 2 चौके पहली 3 गेंदों में आने के बाद कुछ हद तक राहत की सांस जरूर ली होगी, मगर यहाँ पे रुकना नहीं होगा। आपको हर ओवर में 2 से 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे। जी हाँ, मगर क्या कमाल की गेंदबाजी, परफेक्ट यॉर्कर, सीधे बल्ले से खेला था उसे, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए इतिहास के पन्नों पर ऐसे बहुत सारे मैच मैंने देखे जहाँ पे एक मैच मुझे आज भी याद आता है, जो कि सुधागढ़ पाली के मैदान पर एसपी मुंबई और डिंग डोंग पुणे, इन दोनों टीमों के बीच जहां पे अंतिम 6 गेंदें थी वेदांत और जीतने के लिए 31 रनों की जरूरत थी, और उसके पहले उस खिलाड़ी को कोई नहीं जानता था। इसीलिए मैंने कहा कि यह मौका है आपका। वहां पे सही मायनों में क्रिकेट के मैदान पर एक नए नाम का जन्म हुआ, वो नाम था विजय पावले। उन्होंने 6 गेंदों में 31 रन बनाकर देखा और विजय पावले क्या कर सकता है 8वें नंबर पर आकर। उसके बाद उनका नंबर तो बढ़ गया और लोग पहचानने लगे कि ये कौन खड़ा लड़का है। ओहो, इस वक्त हवा में गेंद जरूर है, मगर नो मैंस लैंड, 1 बाउंस। सीमा रेखा के बाहर जाने के पहले उसे रोकने में कामयाब रहे। आहा, लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन। इस तरह की अगर फील्डिंग करने की क्षमता आप में है ना, तो फिर आपको हराना थोड़ा सा मुश्किल जरूर है, क्योंकि ये जज्बा आपका दिखाता है, ये आपका जुनून दिखाता है, आपकी काबिलियत यहाँ पे सामने आ रही है कि एक एक रन के लिए अपने आप को झोंक देना, अपनी टीम के लिए कुछ न कुछ अपनी तरफ से लगाना, ये आपकी नीयत यहाँ पे नजर आ रही है। और इसी वजह से देखते देखते देखिए इस ओवर में भी मात्र 9 रन आए हैं। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 14 रन। 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे। पण यासिन सर, फक्त बाउंड्रीवर चालणार आहे, रनिंग बिटवीन द विकेटवर देखील विश्वास ठेवावा लागेल, कारण इथे आबू आणि रघुनाथ 2 धावा धावून काढू शकत होते, परंतु फटका आला, त्याला वाटलं की चौकार जाईल, त्याच्यामुळे दोघेही धावले नाही आणि तो चौकार मात्र तिथे अडवला गेला। म्हणजे निश्चित रूपाने जर पाहिलं तर कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेटवर विश्वास ठेवावा लागेल। आता आपण विजय पावलेचं उदाहरण दिलं, भूषण झावरे जो आपल्याला मागच्या सामन्यामध्ये खेळताना दिसला, त्या भूषण झावरेला म्हणजे भूषण झावरे ज्युनियर म्हणा, त्याला जर पाहिलं तर पीएनपी चषकापूर्वी रामराज पट्टा सोडला तर बाहेर कोण जास्त ओळखत नव्हतं, परंतु पीएनपी चषकामध्ये त्याचं मेडन ओव्हर आली आणि यावेळी जर बघितलं तर त्याची वर्णी लागली, आणि कोणाच्या संघामध्ये वर्णी लागली तर चित्रलेखाताईंच्या संघामध्येच वर्णी लागली। त्यानं जर पाहिलं तर गोलंदाजीत थोडासा पहिल्या सामन्यात महागडा साबित ठरलाय, परंतु जर त्यानं डेव्हलप केलं स्वतःला तर चांगली गोलंदाजी करू शकतो, आणि हे त्याला देखील माहिती आहे। म्हणजे निश्चित रूपानं चांगला खेळ इथे अपेक्षित आहे। इथे मात्र नक्कीच जर पाहिलं तर पंचांकडून दाद मागितली जाते, पंचांचा इशारा, लेगस्टंप सोडून जाणारा चेंडू आहे। अभिषेक नाईक पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात, या षटकातला पहिला चेंडू वाईड फेकतोय, अबू म्हात्रे त्याच्या समोर असेल, आणि अबू म्हात्रे समोर जर पाहिलं तर त्याच्या रेंजमध्ये, त्याच्या रडारमध्ये फक्त चेंडू द्यायचे नाही आहेत। जर त्याच्या रेंजमध्ये चेंडू आला नाही तर मात्र अबू म्हात्रेला थांबवता येईल। इथे मात्र अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पहिला चेंडू स्वैर आला, 15 धावा धावफलकावर आहेत, त्याच्यानंतरचा निर्धाव चेंडू अबू म्हात्रे समोर अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय, तो म्हणजेच अभिषेक नाईकच्या माध्यमातून। अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय, अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। सिया वॉरियर्स नागाव संघाकडून पुढचा चेंडू, हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ रिजनला खेळून काढलं, तिथे स्वतः कर्णधार अजय चौलकर आलाय। यासिन सर, मुरुड प्रीमियर लीग चालू होती, सलगचे 2 दिवस अजय चौलकर दिवसभर मुरुड प्रीमियर लीगला यायचा, सामने पाहायचा आणि रात्री इकडे खेळायला आलाय, म्हणजे एनर्जी तरी काय असेल हे देखील या ठिकाणी जर पाहिलं तर अजय चौलकरचं ओळखावं लागेल, कारण सामना देखील किती लेट लागलाय। म्हणजे जर पाहिलं तर रात्रीच्या क्रिकेटमध्ये असतं असतं शेवटचे सामने भरपूर लेट होतात, आणि मग असं असताना त्याला माहिती होतं की माझा सामना उशिरा आहे, तरी देखील तो तिथे थांबला, त्यानं जर पाहिलं तर ती एनर्जी कायम ठेवली, आणि फलंदाजीत देखील किंवा कॅप्टन्सी
कॅप्टन्सीमध्ये देखील ती एनर्जी दाखवून दिली. एनर्जी के बारे में आपने यहाँ पे सब्जेक्ट को छेड़ दिया है, तो मैं ज़रूर यहाँ पे बताना चाहूँगा कि आप भी आज मुरुड प्रीमियर लीग में थे, पूरे दिन वहाँ पे कमेंट्री की, वहाँ पे मेहनत की और उसके बाद सीधा यहाँ पे निकल के आए और कितने बजे हैं. तो एनर्जी कहाँ से आती है, क्योंकि इसके लिए लगन और लगाव. देखिए, आपके मम्मी ने अगर आपको कोई भी काम कहा कि जाइए और अलीबाग से जाकर कुछ लेके आए तो आप नहीं जाओगे, मगर मैच है तो आप 2 मिनट में तैयार हो जाओगे. तो ये लगन है, ये प्यार है, ये मोहब्बत है. ये क्रिकेट का खेल ऐसा ही है. कोई कहता है मेरे लिए वो दिशा है, मगर मैं कहता हूँ क्रिकेट नशा है. आणि नक्कीच यासिन सर, जर काम आपल्या आवडीचं असेल तर ते करायला देखील मजा येते. म्हणजे आपल्या आवडीचा जॉब असेल तर आपण बघा, त्याच्यामध्ये जरी पगार कमी असला तरी देखील तो करतो. आणि इथे जर पाहिलं तर क्रिकेटचा विषय आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर दुसरं कुठं आपण असलो तर आपण करू शकणार नाही. एक मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे, अलिबाग प्रीमियर लीग आणि RCF प्रीमियर लीग ह्या 2 टुर्नामेंट सायमल्टेनियसली एकाच वेळी आल्या होत्या. मग RCF प्रीमियर लीग सकाळी आणि अलिबाग प्रीमियर लीग रात्री, अशा प्रकारे दिवसातली 2 तास झोप घेऊन ती स्पर्धा देखील केली होती. म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे एनर्जी आहे तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धा करू शकता. धरणे गुरुजी देखील 2 दिवस माझ्यासोबत मुरुड प्रीमियर लीगला होते. निश्चित रूपानं जर पाहिलं तर आम्ही 6-6 दिवस ही स्पर्धा केली. 8 दिवसांची ती स्पर्धा होती. आणि तरी देखील आज जर पाहिलं तर रात्री इथे सज्ज झालोय, कारण क्रिकेटची ती आवड आहे. क्रिकेट हा खेळच असा आहे की प्रत्येकाच्या आवडीचा आता विषय बनलाय. इथे मात्र हा देखील खोलवर टप्प्याचा अप्रतिम चेंडू फेकला गेलाय. अभिषेक नाईकच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. अबू म्हात्रे आणि केतन पाटील या दोघांनाही जर पाहिलं तर या ठिकाणी रोखून धरलंय. 13 चेंडू 50 धावांची गरज. यासिन सर, तुम्हाला आठवत असेल खानाव नाईटची ती रात्र होती. आद्य सप्लायर्स म्हात्रोली संघच खेळत होता कुबेर इलेव्हन अलिबाग संघासमोर. आणि तेव्हा एक खेळाडू उदयास आला, नावारूपाला आला. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानं जर पाहिलं तर त्या टुर्नामेंटमध्ये 50 लावली होती. आणि जर पाहिलं तर कशा प्रकारचा खेळ केला होता, कशा प्रकारे एका पायावर उभं राहून डोफा टेकून षटकार मारले होते. आणि तो खेळाडू, यासिन सर स्वतः कॉमेंट्रीला होते तिथं, तो खेळाडू कोण असेल तर तो अबू म्हात्रे होता. तिथे त्याला संधी मिळाली, तिथे त्याने त्या संधीचं सोनं केलं. आणि आज अबू म्हात्रे हे नाव फक्त अलिबागमध्ये नाही, फक्त रायगडमध्ये नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय. कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये रायगड युवा आणि ठाणे युवा मॅच झाली, त्याच्यामध्ये कॅप्टन होता अबू म्हात्रे. तर त्यानं ती खेळी केली, त्यानं ते खेळी साकारली. जिद्द, श्रम आणि चिकाटी याच्यापुढे यश सदैव झुकतं ते त्याने दाखवलं होतं. आणि ती खेळी अबू म्हात्रेची त्याच्या वर्णी लागली पर्यंत पाहायला मिळते. नो डाउट, बहुत ही अच्छी याद आपने यहाँ पे बताई, क्योंकि इसी तरह से खिलाड़ियों की पहचान होती है, उनमें कितने गुण है और वो किस तरह का क्रिकेट खेल सकता है, इसके बारे में अंदाज़ा बखूबी लगाया जा सकता है. जैसे आपने खानाव की बात यहाँ पे छेड़ी है, तो मुझे याद है कि अक्षय पाटिल अर्थात मोन्या, इस खिलाड़ी को भी कोई नहीं जानता था, मगर सोगाव नाइट में एक लंबा ऊंचा और सीधी साधारण सी कद काठी वाला लड़का जब मैच पूरी तरीके से डाउन हुआ था, मतलब तकरीबन उनके हाथों से दूर गया था, तब उसको 7वें 6ठे नंबर पे भेजा गया था. और लगातार उन्होंने 3 छक्के लगाए थे. और वहाँ से अरे ये खिलाड़ी कौन है, इतना दमखम रखने वाला ये खिलाड़ी कौन है. नए थे, मात्र 17 या 18 साल के उस वक्त होंगे, मगर उस वक्त से उस खिलाड़ी को पहचान मिली और उनका खेल पूरी तरीके से बहरता गया. हो हो, अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक यश जंगलीच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर जयेश शेळके आलाय. आणि जयेश शेळकेवर पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचं अबूनं ठरवलं होतं. आणि काय झेल टिपला यासिन सर. म्हणजे बघा, असं म्हणतात टेक कॅचेस अँड विन द मॅचेस. क्रिकेट हा सर्व समर्पणाचा खेळ आहे. संदीप सरांनी सांगितलं होतं की क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर त्याला सांघिक खेळ का म्हणतात, तर गोलंदाज गोलंदाजी करत असतो, फलंदाज फलंदाजी करत असतो, पण त्याला क्षेत्ररक्षकांची साथ कशी लाभते त्याच्यावर डिपेंड असतं. इथे अबूचा झेल टिपला
सुटला असता तर कदाचित अबू हा मॅच देखील घेऊन गेला असता, पण असं असताना तिथे मात्र यश जंगली आडवा आला. यश जंगली हे एक मोठं नाव आहे, नक्कीच वयानं अगदी कमी आहे, परंतु भविष्यामध्ये जर पाहिलं तर विजय मार्तंड थेरोंडा संघ असो, जय मल्हार थेरोंडा संघ असो, इथून तयार झालेलं हे नाव आज अलिबाग नाही तर अलिबागच्या बाहेर देखील गाजणार आहे. आणि ती झेल दाखवून देते की यश जंगली काय चीज आहे. इथे मात्र जयेश शेळकेवर पहिल्या चेंडूवर गुडलेनच्या चेंडूला जर पाहिलं तर लॉंगॉनच्या वरून मारण्याचा प्रयत्न अबू म्हात्रेचा होता, परंतु वन हँडेड कॅच त्या ठिकाणी टिपला. जयेश शेळके देखील चांगला गोलंदाज आहे आणि जयेश शेळके पुढचा चेंडू घेऊन किशोर नाईकसाठी. अप्रतिम चेंडू लिव्ह केलाय या ठिकाणी किशोरनं. लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता, वाईट घोषित केलाय, स्वैर घोषित केलाय. जयेश शेळकेचं देखील असंच आहे. यासिन सर कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय, परंतु त्याच्याकडे तुम्ही जर त्याचा स्वभाव पाहिलात अगदी शांत आणि संयमी खेळाडू आहे. म्हणजे इथे देखील डिक्लेअरच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल, पण जयेश शेळकेकडे जर कधी यासिन सर तुम्ही पाहिलं, तुम्ही तर ओळखत असाल, तुम्ही कित्येक वर्ष जयेशला पाहताय, तुम्ही त्याला मैदानाच्या बाहेर पहा, अगदी शांत असतो, कधी कोणावर चिडणार नाही, कधी कोणाला काही बोलणार नाही. जर तुमच्या क्षेत्ररक्षकानं चूक केली तरी देखील तो शांत राहतो. आणि नक्कीच म्हणतात ना की प्रेमानं जग जिंकता येतं, शांत राहून आपल्याला भरपूर काही साध्य करता येतं. म्हणजे मला आठवतोय PNP चषकातला तो किस्सा की सियावा आपलं ज्ञानी 11 नांगरवाडी संघाचा तो कॅप्टन होता आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये बाउंड्री लाईनवर मोनेश पवारनं झेल सोडला होता. मोनेश पवार झेल सोडणारा खेळाडू नाही आहे, पण चुकून त्याच्याकडून सुटला होता. आणि असं असताना जयेश शेळकेने सगळ्यांना काम डाऊन केलं की बाबा थांबा, त्याला काही बोलू नका, कारण पुढे त्याला खेळायचं आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी जयेश शेळके अप्रतिम गोलंदाजी करतोय यासिन सर. 20 रन स्कोर कार्ड पर, 5 विकेटों के नुकसान पर पहले ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज खोए हैं और मात्र 20 रन. बहुत ही खस्ता हालत. जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार करने की कोशिश तो की है मगर मिलेगा मात्र 1 रन डिक्लेयर के रूप में. अब यहाँ से फासला रन और गेंदों का बहुत ज़्यादा बढ़ चुका है. 7 गेंदें बची है और 25 रन 45 रनों की ज़रूरत. बहुत ज़्यादा रन चाहिए, यानी तकरीबन नामुमकिन के करीब. डॉन फिल्म में जैसे एक डायलॉग था कि डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, उस तरह से ये रन बनाना मुश्किल ही नहीं अब नामुमकिन नज़र आ रहे हैं, क्योंकि देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और आद्य सप्लायर्स मात्रोली इस टीम ने बनाए हैं मात्र 22 रन. अंतिम ओवर प्रगति पर, अंतिम ओवर की अर्थात 6 गेंदें और जीतने के लिए 44 रनों की ज़रूरत. हालांकि 6 गेंदों में 36 रन जब चाहिए थे तब एक खिलाड़ी आपको याद होगा, हालांकि अलीबाग तहसील से भी बिलोंग करने वाला एक खिलाड़ी है, उसके बारे में तो सभी जानते हैं और शायद यूट्यूब के ज़रिए से बहुत सारे क्रिकेट के दीवाने उन्हें भी जानते होंगे, मगर एक सब्जेक्ट यहाँ पे निकला है तो मैं बताना चाहूँगा. करण मडवी को कौन जानता था? करण मडवी जब 6 गेंदे और 36 रन चाहिए थे तो लगातार उन्होंने 6 छक्के लगाकर मैच को जिताया. वहाँ से करण मडवी प्रकाश जोत में आए, फ्लैश में आया और उनका भी नाम अब बड़े खिलाड़ियों में शुमार किया जाता है. तो ऐसे ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करने पड़ते हैं, तभी आपको मान भी मिलता है, सम्मान भी मिलता है और अपनी टीम में खेलने के लिए दावत भी दी जाती है. नवीन गोलंदाज आदित्य घाडगे आलाय. नक्कीच यासिन सर कित्येक वर्ष क्रिकेटला कॉमेंट्रीसाठी तुम्ही दिलेले आहात, तुमच्याकडे नक्कीच अशा आठवणी असतील, पण आदित्य घाडगे म्हणजे ग्रामीण असोसिएशनमध्ये खेळताना आदित्य घाडगे नेहमीच प्रभावी ठरला होता. त्याच्यानंतर हळूहळू जर पाहिलं तर टीम टू टीम फॉर्मॅटमध्ये खेळायला लागला. कुरुळ गाव भरपूर मोठा आहे, त्या गावातून भरपूर चांगले खेळाडू येतात, त्यांचा भरपूर मोठा संघ येतो आणि तो जर पाहिलं तर अलिबाग तालुक्यात इतरत्र खेळायला लागला. आणि असं असताना
तोच आदित्य घाडगे जर पाहिलं तर आपल्या व्हर्सटाईल गोलंदाजीनं जर पाहिलं तर सर्वांना प्रभावित करता झाला. मग आजच नाही तर कित्येक वर्ष आदित्य घाडगेनं आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं. औपचारिकता बाकी आहे या ठिकाणी. आदित्य घाडगे गोलंदाजी मार्कवर 4 चेंडू 44 धावांची गरज आहे. असं असताना इथे मात्र आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघ पूर्णपणे बॅकफूटवर आलाय. केतन पाटील बाद झाल्यानंतर आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कोण येणार हा या ठिकाणी विचार केला जाईल. तत्पूर्वी यातून विजयी होणारा संघ म्हणजे औपचारिकरित्या जर पाहिलं तर औपचारिकता बाकी आहे. अन्यथा शिरुविक वाट बघतोय की माझ्या समोर कुठला संघ कुठला कॅप्टन येईल. तर अजय चौलकरचं नाव इथे या 4 चेंडूंनंतर फिक्स होणार आहे. परंतु असं असताना अबू म्हात्रे जरी या सामन्यामध्ये आपण पराभवाच्या छायेत असलो तरी खचून जायचं नाही आहे. कारण आपल्याला संधी आहे. यातून जर पराभूत जरी झाला तरी पुढची संधी मिळणार आहे. आणि ती संधी कोणासोबत असेल तर ती संधी युवी स्पोर्ट्स अलिबाग संघासमोर असेल. कारण अबू आणि निखिल हे 2 चांगले मित्र आहेत आणि अशातच त्यांची दोघांची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं आपण अबू आणि मोन्याची पहिलीच लढत होती आणि खऱ्या अर्थानं तिथे देखील ती मित्रांची लढत. परंतु एक अलिबाग तालुक्याला बिलॉंग करत होता म्हणजे अलिबाग तालुक्याच्या संघाला बिलॉंग करत होता. दुसरा रोहा तालुक्याच्या म्हणजे कोलाड संघाला बिलॉंग करत होता. आणि असं असताना निश्चित रूपानं आदित्य घाडगे गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर निर्धाव फेकलाय. दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज ओमकार ठोंबरे आलाय. ओमकार ठोंबरेसाठी हा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी आणि संधीमध्ये यस थर्ड अंपायरची मागणी केलेली पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. किशोर नाईक नक्कीच जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवर असेल. किशोर नाईक या ठिकाणी नक्कीच इथे मात्र आता सामन्यात जीव राहिलेला नाही आहे. पण तरी देखील पुढच्या सामन्यामध्ये तुझा थोडासा फोकस व्हावा. तुझ्याकडे थोडंसं जर फोकसनं अजून चांगले फटके तुला खेचता यावेत याच्यासाठी प्रॅक्टिसचे 3 चेंडू तुम्ही तशा दृष्टिकोनातून पाहू शकता. काहीतरी चर्चा सुरू आहे कुलकर आणि किशोर नाईक आहे. बाबू देखील दिसतो. यष्ट्यांच्या मागे कायमच ज्याचे सेफ हँड राहिलेले आहेत असा बाबू बलकवडे आपल्याला पाहायला मिळेल. जयेंद्र बलकवडे निश्चित रूपानं यासिन सर तुमच्या कारकिर्दीत किंवा तुम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळायचे किंवा संदीप सर आहेत ते जेव्हा क्रिकेट खेळायचे तेव्हा देखील जर पाहिलं तर अप्रतिम क्रिकेटर होऊन गेलेले आहेत. आणि असं असताना निश्चितच जर पाहिलं तर तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये देखील वेगळा खेळ व्हायचा. कारण जर पाहिलं तर आजच यासिन सर सांगण्यात आलं आम्हाला की मुरुड प्रीमियर लीगच्या मंचावर की पहिलं विकेट काढल्यानंतर टाळ्या वाजवायच्या. आता डॉट बॉल निघाल्यावर देखील टाळ्या वाजवल्या जात आहेत. कारण काय असेल तर कारण आता फलंदाजांचा खेळ झाला आहे. आता T20मध्ये 298 धावा देखील काढल्या जात आहेत. आणि असं असताना निश्चित रूपानं एक काळ होता जिथे क्रिकेटमध्ये किंवा वन डे क्रिकेट जो 60 षटकांचा व्हायचा आणि 60 षटकांमध्ये 200+ धावा ह्या भरपूर व्हायच्या डिफेंड करण्यासाठी. AB ग्रुप अलिबाग संघाचे कर्णधार AB ग्रुप अलिबाग संघाचे कर्णधार यांना विनंती आहे, शिरुविक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं. कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. नक्कीच यासिन सर यानंतर लगेचच टॉस होईल. तत्पूर्वी निर्णय कळवायचा आहे. तिसरे पंच लगेच निर्णय कळवायचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर रनआउट होणार का आदित्य घाडगेच्या हातात. ओ हो काय झालंय. नॉट आऊट आलाय. नॉट आऊटचा इशारा आलाय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. भरपूर धावांची गरज असताना 43 धावांची गरज असताना किशोर नाईक ऑन स्ट्राईक. आदित्य घाडगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर किशोर नाईकसाठी. इथे मात्र अप्रतिम चेंडू आदित्य घाडगेचा. नॅचरली चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर कट होतो आणि त्याच्यावर फटका खेचणं, फटका सजवणं किंवा फटका मारणं कठीण होऊन बसतं. आणि असं असताना आदित्य घाडगेच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू. हा चेंडू फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि किशोर नाईक बाद होऊन तंबूत परतलाय. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता. या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चित रूपानं सिया वॉरियर्स नागाव संघ जो आहे तो संघ
या सामन्यामध्ये विजयी झालेला आहे अजय चौलकर। सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे। शिरुविक देखील या ठिकाणी सज्ज आहे। विनंती असेल शिरुविक या चेंडूनंतर आपण टॉस करण्यासाठी लगेचच मंचावर यायचं आहे। नक्कीच अप्रतिम असं क्रिकेट पाहायला मिळालं। याच्यानंतरच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा आपल्याला तिसरा संघ म्हणून दिसून येईल। आणि पुढच्या सामन्यामध्ये दोनही संघांना कंपल्सरी 2 खेळाडू चेंज करावे लागतील, बदलावे लागतील। आदित्य घाडगेच्या खात्यात आणखी एक विकेट गेलाय, म्हणजे जर बेस्ट बॉलर नंतर काढण्यात आला तर हा विकेट देखील काउंट केला जाईल आणि या दृष्टिकोनातून आदित्य घाडगेच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट आलाय। शिरुविक आणि अजय चौलकर दोघांनाही विनंती असेल पुढच्या सामन्यामध्ये 2 कंपल्सरी चेंजेस तुम्हाला करावे लागतील। विनंती आहे शिरुविक आणि अजय चौलकर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे। पुन्हा एकदा जर पाहिलं तर या सामन्यामध्ये निश्चितच जो सामना रंगला होता सिया वॉरियर्स नागाव आणि आद्य सप्लायर्स मात्रोळी या 2 संघांच्या दरम्यान, त्याच्यामध्ये सिया वॉरियर्स नागाव संघ विजयी झालाय। विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन। शिरुविक या ठिकाणी आलेला आहे। अजय चौलकर आपण यायचं आहे। अजय चौलकर आपण यायचं आहे। संदीप सरांकडे पुन्हा एकदा जातोय, पुन्हा एकदा टॉस बॉक्सकडे जातोय आणि असं असताना कशा प्रकारचा खेळ किंवा कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार। धन्यवाद वेदांत। दोन्ही संघांच्या कर्णधारांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो। सर्वप्रथम अभिनंदन असेल सचिनजी राऊळ यांचं, अभिनंदन असेल अर्थातच